कधी तुम्हाला असं वाटलंय का की ए आय उत्तर तर देतो पण खरंच तुम्हाला समजून घेत नाही. याच ठिकाणी कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग उपयोगी पडते. आणि जेव्हा ए आय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो तेव्हा त्याला मेमरी म्हणतात. या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स मालिकेमध्ये आज आपण कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग आणि मेमरी हे दोन्ही विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे जर समजलं तर तुम्ही खूपच इफेक्टिव्ह ए आय प्रॉम्प्ट्स तयार करू शकाल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहतात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स ही मालिका. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. तुम्ही कधी इंटरनेटवरून एखादा चांगला प्रॉम्प्ट कॉपी करून ChatGPTमध्ये पेस्ट केला आणि तरीही तुमचं उत्तर खराब आलं आहे का? किंवा कदाचित तुमच्या मनात विचार आला असेल, मला फक्त अजून चांगला प्रॉम्प्ट लिहायला हवा होता. पण मी तुम्हाला सांगितलं की बिगिनर आणि AI एक्सपर्ट यांच्यामधले सर्वात मोठा फरक प्रॉम्प्टमध्ये नसतो, तर तो असतो कॉन्टेक्स्टमध्ये. आज आपण पाहणार आहोत कॉन्टेक्स्ट हा प्रॉम्प्टपेक्षा जास्त महत्त्वाचा का आहे आणि प्रत्येक उत्तम AI रिस्पॉन्स मागचा खरा इंटेलिजन्स लेअर कसा बनतो. सुरुवात एका सोप्या प्रश्नाने करूया. नेमकं कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? बऱ्याच लोकांना वाटतं कॉन्टेक्स्ट म्हणजे फक्त कन्व्हर्सेशन हिस्ट्री, पण खरं तर कॉन्टेक्स्ट यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. होय, कन्व्हर्सेशन हिस्ट्री हा कॉन्टेक्स्टचाच भाग आहे. तुम्ही AI सोबत आत्तापर्यंत जे काही बोलला आहात त्यावरून AI तुमचा विषय समजून घेतो. पण कॉन्टेक्स्टमध्ये तुमचा इंटेंटसुद्धा येतो. म्हणजे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे, ट्युटोरियल तयार करायचं आहे, कोड रिव्ह्यू करायचा आहे की बिझनेस प्रपोजल लिहायचं आहे. एकच प्रॉम्प्ट वेगवेगळ्या इंटेंटनुसार पूर्णपणे वेगवेगळं उत्तर देऊ शकतो. तुम्ही अपलोड केलेल्या फाईलसुद्धा कॉन्टेक्स्टचाच भाग असतात. PDF, डॉक्युमेंट्स, स्क्रीनशॉट, रिक्वायरमेंट, डिझाईन या सगळ्या माहितीचा वापर AI उत्तर तयार करताना करू शकतो. सिस्टम इन्स्ट्रक्शन हा कॉन्टेक्स्टचा आणखी एक महत्त्वाचा लेअर आहे. हे AIला सांगतात की त्याने कसं वागायचं. उदाहरणार्थ ॲक्ट ॲज अ सिनियर आर्किटेक्ट किंवा एक्सप्लेन एव्हरीथिंग इन सिम्पल इंग्लिश. मग येते मेमरी. मेमरीमुळे AIला आधीच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवता येतात. म्हणून प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करण्याची गरज लागत नाही. AI आधीच्या माहितीवर पुढे काम करू शकते. तुम्ही सध्या करत असलेले टास्कसुद्धा कॉन्टेक्स्टच बनतं. कोड लिहिणं, डॉक्युमेंटेशन तयार करणं, आर्किटेक्चर डिझाईन करणं, प्रत्येक टास्क उत्तरावर परिणाम करतो. त्यानंतर येतं टूल आउटपुट्स. तो सुद्धा कॉन्टेक्स्टचाच भाग आहे. सर्च रिझल्ट, डेटाबेस क्वेरीज, API रिस्पॉन्स, बाहेरून मिळालेली माहिती AIला अधिक चांगलं उत्तर द्यायला मदत करते. त्यानंतर येतं कन्स्ट्रेंट, बजेट लिमिटेशन्स, टेक्नॉलॉजी चॉईसेस, परफॉर्मन्स रिक्वायरमेंट, सिक्युरिटी रूल्स. हे सगळं AIला योग्य दिशेने मार्गदर्शन करतं. डोमेन नॉलेजसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हेल्थकेअर, फायनान्स, ई-कॉमर्स, साईट कोर, ऑप्टिमाइजली प्रत्येक डोमेनची स्वतःची भाषा आणि नियम असतात. आणि शेवटी येतं ते एक्झाम्पल्स. AIला चांगल्या आउटपुटचे एक्झाम्पल दाखवले तर अनेकदा लांबलचक इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा चांगले रिझल्ट्स मिळतात. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI उत्तर तयार करत असताना त्याला जी माहिती उपलब्ध असते त्या सगळ्याला कॉन्टेक्स्ट म्हणतात. जितका कॉन्टेक्स्ट समृद्ध तितकं AIचं उत्तर अधिक स्मार्ट असतं. आता मोठ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. कॉन्टेक्स्ट हा प्रॉम्प्टपेक्षा जास्त महत्त्वाचा का आहे? AI बद्दल खूप लोकप्रिय समज आहे की मॅजिक प्रॉम्प्ट लिहिला की AI स्मार्ट होतं. ऐकायला छान वाटतं, पण ते खरं नाही. खरं वास्तव काही वेगळंच आहे. AIची परफॉर्मन्स मुख्यतः 4 गोष्टींवर अवलंबून असते: रिलेव्हंट कॉन्टेक्स्ट, करेक्ट इन्फॉर्मेशन, क्लिअर कन्स्ट्रेंट आणि कन्व्हर्जेशन कंटिन्युटी. एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही प्रॉम्प्ट दिला, राईट प्रोडक्शन रेडी कोड. प्रॉम्प्ट चांगला वाटतोय ना,
पण कॉन्टेक्स्ट दिलंच नाही. ना त्यात प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे, ना त्यात फ्रेमवर्कची इन्फॉर्मेशन आहे, कोडिंग स्टँडर्ड्स दिल्या नाही आहेत, API डिटेल्स नाही आहे. मग काय करणार? AI अंदाज लावणार. आणि जेव्हा अंदाज लावतो तेव्हा रिझल्ट कसा असेल तर चंद्रिक आउटपुट मिळेल, हॅल्युसिनेशन होऊ शकतील, तर कधीकधी पूर्ण आर्किटेक्चरच सुद्धा चुकीचं असू शकते. जरा विचार करा, किती वेळा AIने तुम्हाला असा कोड दिलाय जो वरून बरोबर दिसतो पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये फिट होत नाही. आता एक गोष्ट बदलूया, कॉन्टेक्स्ट. तुम्ही कॉन्टेक्स्ट प्रोव्हाइड केला यायला एक्झिस्टिंग कोड बेस, टेक्नॉलॉजी स्टॅक, API स्कीमा, फोल्डर स्ट्रक्चर, कोडिंग कन्व्हेन्शन्स. आणि आता प्रॉम्प्ट खूपच साधा आहे, क्रिएट ऑथ मिडलवेअर. इथे काय होतं आहे बघा, प्रॉम्प्ट लहान झाला आहे पण रिझल्ट अधिक चांगला झाला आहे. तुम्हाला मिळेल ॲक्युरेट आउटपुट, कन्सिस्टंट कोड आणि प्रोडक्शन रेडी इम्प्लिमेंटेशन. आधुनिक AI डेव्हलपमेंटमध्ये हाच मोठा बदल होत आहे. आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगपासून कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंगकडे जात आहोत. आता प्रश्न हा नाही आहे की मी अजून क्लेवर प्रॉम्प्ट कसा लिहू. खरा प्रश्न येतो, मी AIला योग्य कॉन्टेक्स्ट कसा देऊ. एक सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रॉम्प्ट AIला सांगतो काय करायचं, कॉन्टेक्स्ट AIला सांगतो ते योग्य पद्धतीने कसं करायचं. आणि जेव्हा कॉन्टेक्स्ट मजबूत असतो तेव्हा अगदी साधे प्रॉम्प्टसुद्धा अप्रतिम रिझल्ट देऊ शकतात. चला पाहूया प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंगमध्ये काय फरक आहे. सुरुवात एका सोप्या प्रश्नाने करूया. व्हॉट इज कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग? कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग म्हणजे AIला योग्य माहिती निवडून देण्याची प्रक्रिया. योग्य माहिती सिलेक्ट करणं, ती व्यवस्थित ऑर्गनाईज करणं, गरज नसलेली माहिती फिल्टर करणं आणि योग्य कॉन्टेक्स्ट AIमध्ये इंजेक्ट करणं. हे फक्त प्रॉम्प्ट तयार करण्यापुरतंच मर्यादित नाही, तर AI विचार करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन एन्व्हायरमेंटचा वापर करते. ते तयार करण्याचं काम म्हणजे कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग करतं. म्हणूनच आज अनेक AI एक्सपर्ट असं मानतात की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगपेक्षा कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग अधिक महत्त्वाचं होत चाललं आहे. आता पाहूया की सगळी माहिती AIकडे येते कुठून. AI एका विशिष्ट क्षणी जे काही पाहू शकतं त्यालाच कॉन्टेक्स्ट विंडो म्हणतात. सर्वात आधी येतं सिस्टम इन्स्ट्रक्शन. या AIला सांगतं की त्याने कसं वागायचं. दुसरं येतं चार्ट हिस्ट्री. आधी झालेल्या कन्व्हर्जेशनमुळे कंटिन्युटी टिकून राहते. तिसरं म्हणजे करंट प्रॉम्प्ट. सध्या कोणतं टास्क करायचं आहे हे प्रॉम्प्ट AIला सांगतं. आणि शेवटी रॅक डॉक्युमेंट्स जे येतात, एक्सटर्नल डॉक्युमेंट्स, नॉलेज बेसेस, PDFs, कंपनीचा डेटा आणि रॅकद्वारे रिट्रीव्ह केलेली माहिती. तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्टेक्स्टची मोजणी टोकन्समध्ये केली जाते. टोकन्स म्हणजे टेक्स्टचे छोटे छोटे भाग. कॉन्टेक्स्ट विंडो जितकी मोठी तितकी जास्त माहिती AI प्रोसेस करू शकते. पण कॉन्टेक्स्ट विंडो अमर्याद नसते, एका ठराविक लिमिटमध्ये असते आणि ती ओलांडली की समस्या सुरू होते. जुने मेसेज रिमूव्ह होऊ शकतात. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, महत्त्वाची माहिती हरवू शकते आणि उत्तराची क्वालिटी हळूहळू कमी होऊ लागते. तुम्ही कधी लक्षात घेतले का, AI अचानक आधी सांगितलेली एखादी गोष्ट विसरतो. बऱ्याच वेळा त्याच्या मागचं कारण कॉन्टेक्स्ट विंडोची लिमिट असते. चला आता या दोन्ही गोष्टींची तुलना करूया, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मुख्यतः वर्डिंगवर लक्ष केंद्रित करते, बेटर इन्स्ट्रक्शन लिहिते, वन शॉट प्रॉम्प्ट तयार करते, प्रश्न कसे विचारायचे ते ऑप्टिमाइज करते, तात्काळ प्रॉब्लेम सॉल्व करते. तर कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग वेगळ्या पद्धतीने विचार करते. त्याचा फोकस इन्फॉर्मेशनवर असतो, संपूर्ण AI एन्व्हायरमेंट तयार करण्यात असतो, मेमरी आणि स्टेट मॅनेजमेंटवर असतो, AIला आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून देणे आणि लॉंग टर्म इंटेलिजन्स तयार करणे यावर असते. आता या एपिसोडमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग म्हणजे AIला फक्त चांगला प्रश्न विचारणं नाही, तर AIला अधिक चांगलं नॉलेज उपलब्ध करून देणं. आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रॉम्प्ट्स AIला सांगतात काय करायचं, कॉन्टेक्स्ट AIला सांगतो काय माहिती असायला हवी
आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र काम करतात तेव्हा AI खूपच जास्त युजफुल, ॲक्युरेट आणि रिलायबल बनते. AI ॲप्लिकेशन दिवसेंदिवस अधिक ॲडव्हान्स होत आहेत आणि यामुळेच कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग हे डेव्हलपरसाठी एक इम्पॉर्टंट स्किल नसून हळूहळू मस्ट हॅव स्किल बनत चाललं आहे. तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की ChatGPTला आपण आधी काय बोललो ते कसं आठवतं? AIला खरंच माणसांसारखी मेमरी असते का, की तो फक्त आठवल्यासारखं दाखवतो? याचं उत्तर तुम्हाला थोडंसं आश्चर्यचकित करेल, कारण बहुतेक AI मॉडेल्सकडे डिफॉल्ट अशी कोणती मेमरीच नसते. चला तर मग समजून घेऊया AI मेमरी खरंच कशी काम करते. सुरुवात एक महत्त्वाच्या प्रश्नापासून करूया. हाऊ AI रिमेंबर कन्व्हर्सेशन. एक सत्य जाणून घ्या, AIकडे डिफॉल्ट अशी कोणतीही मेमरी नसते. माणसासारखं तो प्रत्येक कन्व्हर्सेशन कायमचं स्टोअर करून ठेवत नाही. त्याऐवजी प्रत्येक नवीन उत्तर तयार करताना AI उपलब्ध कॉन्टेक्स्ट पुन्हा वाचतो आणि प्रोसेस करतो. मग तुम्ही नवीन मेसेज पाठवला, नेमकं काय होतं? चला स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम आधी जे मेसेज गोळा केले जातात, त्यानंतर सिस्टम इन्स्ट्रक्शन जोडल्या जातात. जर मेमरी फीचर उपलब्ध असेल तर संबंधित मेमरी कॉन्टेक्स्टमध्ये इंजेक्ट केल्या जातात. तुम्ही अपलोड केलेल्या फाईल्स, सर्च रिझल्ट आणि टूल्स आउटपुटसुद्धा जोडले जाते. यानंतर ही सगळी माहिती एकत्र करून एक कॉन्टेक्स्ट पॅकेज तयार केलं जातं आणि मग AI फक्त त्या कॉन्टेक्स्टच्या आधारावर पुढचं उत्तर तयार करतो. चला हे थोडं आणखी सोपं करून बघूया. कल्पना करा, कन्व्हर्जेशनमध्ये प्रत्येक टर्नसाठी AIला एक नवीन नोटबुक दिले जाते. त्या नोटबुकमध्ये असते अलीकडचे कन्व्हर्जन हिस्ट्री, महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आणि इंटरॅक्शनसाठी दिलेली इतर माहिती. AI फक्त त्या नोटबुकमध्ये जे लिहिलेलं असतं ते वाचतो आणि त्यावर आधारित उत्तर तयार करतो. उत्तर तयार झाल्यानंतर ती टेम्पररी नोटबुक नाहीशी होते. मग विचार करा, जर एखादी गोष्ट त्या नोटबुकमध्ये लिहिलीच नसेल तर AIला ती आठवेल का? आणि बहुतेक वेळा नाहीच. आता AI मेमरी काय असते याची व्याख्या समजून घेऊया. AI मेमरी म्हणजे अशा मेकॅनिझम ज्यामुळे AIला वेगवेगळ्या इंटरॅक्शनमधील माहिती जपून ठेवता येते किंवा पुन्हा रिट्रीव्ह करता येते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेमरीमुळे AIला प्रत्येक वेळी शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे काम करता येते. शॉर्ट टर्म मेमरीबद्दल पाहूया. शॉर्ट टर्म मेमरी ही टेम्पररी असते, जी कॉन्टेक्स्ट विंडोच्या आतच अस्तित्वात असते. यामध्ये सध्याचे कन्व्हर्जेशन समाविष्ट असते. चॅट दरम्यान अपलोड केलेल्या फाईलसुद्धा येतात आणि नुकत्याच दिलेल्या इन्स्ट्रक्शनसुद्धा. ही मेमरी AIला चालू कन्व्हर्जेशनमध्ये रिलेव्हंट राहायला मदत करते. आता आपण पाहूया सेशन मेमरी आणि पर्सिस्टंट मेमरी. सेशन मेमरी फक्त चालू चॅट सेशनसाठीच असते. ती टेम्पररी असते, फक्त ॲक्टिव्ह कन्व्हर्जेशनमध्येच काम करते आणि सेशन संपल्यानंतर ती सहसा राहत नाही, हरवते. फास्ट चेंजिंग इन्फॉर्मेशन किंवा सुरू झालेल्या डिस्कशनसाठी ही मेमरी खूप उपयुक्त असते. याउलट पर्सिस्टंट मेमरी ही लाँग टर्म मेमरी असते. ती अनेक सेशनमध्ये काम करू शकते. ही कॉन्टेक्स्ट विंडोमध्ये राहत नाही, तर वेगवेगळ्या स्टोरेजमध्ये स्टोअर केलेली असते. गरज पडल्यावर ही माहिती पुन्हा रिट्रीव्ह करण्यासाठी रॅगचा वापर करते. अनेकदा रॅग म्हणजेच रिट्रीवल ॲग्युमेंटेड जनरेशनसारख्या टेक्निकचा ते वापर करते. यामुळे AI सिस्टम अगदीच स्टेबल आणि माहिती लक्षात ठेवू शकते आणि कालांतराने अधिक पर्सनलाइज रिस्पॉन्स देखील देऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यात असा आहे की AI माणसासारखं आठवत नाही. तो कॉन्टेक्स्ट, मेमरी सिस्टम आणि इन्फॉर्मेशन रिट्रीवल मेकॅनिझम यांच्या मदतीने माहिती लक्षात ठेवतो. आणि जितकी चांगली मेमरी आर्किटेक्चर असेल तितका AI अधिक स्मार्ट, अधिक पर्सनलाइज आणि अधिक युजफुल बनतो. कन्व्हर्जेशनच्या दरम्यान AI काही गोष्टी का विसरतं? यामागे 4 मोठी कारणं आहेत आणि ही कारणं समजली तर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे AI ॲप्लिकेशन्स तयार करू शकता. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कॉन्टेक्स्ट विंडो ओव्हरफ्लो.
जसं जसं कन्व्हर्जेशन मोठं होत जातं तसं जुन्या मेसेजपैकी काही मेसेज कॉन्टेक्स्ट विंडोमधून बाहेर पडू शकतात. ए आय विसरते असं लोकांना वाटण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे. प्रत्येक ए आय मॉडेलची एक कॉन्टेक्स्ट लिमिट असते. याचा विचार एका नोटबुकसारखा करा ज्यामध्ये ठराविक पेजेस असतात. नोटबुक भरलं की नवीन माहिती लिहिण्यासाठी काहीतरी जुनी माहिती काढावीच लागते. दुसरं कारण आहे ए आयकडे पर्सिस्टंट स्टोरेज नसतं. जेव्हा नवीन सेशन सुरू होतं तेव्हा अनेकदा ते पूर्णपणे नवीन कन्व्हर्जेशन मानली जातात. लाँग टर्म मेमरीसाठी वेगवेगळ्या स्टोरेज सिस्टीमची गरज असते, पण ती सुविधा बहुतांश लँग्वेज मॉडेलमध्ये डिफॉल्ट नसते. तिसरं कारण आहे लो प्रायोरिटी इन्फॉर्मेशन. ए आय सर्व माहितींना सारखं महत्त्व देत नाही. तो अलीकडच्या मेसेजला, सध्या ॲक्टिव्ह असलेल्या इन्स्ट्रक्शनला आणि करंट टास्कला जास्त महत्त्व देतो. म्हणून कन्व्हर्जेशनमधली माहिती खूप वाढली की काही छोट्या छोट्या डिटेल्स हळूहळू फोकसमधून बाहेर पडू लागतात. तुम्ही कधी चॅटच्या सुरुवातीला एखादं छोटं प्रेफरन्स सांगितलं असेल आणि नंतर ए आयने ते वापरणंच बंद केलं, हे त्याच्यामागचं कारण आहे. आणि शेवटी समरायझेशन कॉम्प्रेशन म्हणजेच कॉन्टेक्स्टमध्ये जागा वाचवण्यासाठी काही ए आय सिस्टीम जुन्या कन्व्हर्जेशनचे छोटे समरायझेशन करतात. यामुळे महत्त्वाची माहिती जपून ठेवता येते, पण काही वेळा बारकावे, छोट्या डिटेल्स हरवू शकतात. जसं एखादी इमेज कॉम्प्रेस केली की तिची क्वालिटी थोडी कमी होऊ शकते. तसंच कॉन्व्हर्जेशन कम्प्रेस केलं की त्यातील काही माहिती कमी होऊ शकते. शेवटी ए आय सहजा निष्काळजीपणामुळे विसरत नाही. तो विसरल्यासारखा वाटतो कारण नसतं कॉन्टेक्स्ट विंडो ओव्हरफ्लो होणं, इन्फॉर्मेशन प्रायोरिटायझेशन, पर्सिस्टंट स्टोरेजचा अभाव किंवा कन्व्हर्जेशन कॉम्प्रेशन. या मर्यादा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते समजलं तर तुम्ही अधिक स्मार्ट आणि इफेक्टिव्ह ए आय सिस्टीम तयार करू शकता. जसं मी आधी म्हटलं की ए आय सर्वच गोष्टींना सारखं महत्त्व देत नाही. चला तर पाहूया की हे कॉन्टेक्स्ट प्रायोरिटायझेशन कसं केलं जातं. जेव्हा ए आयला प्रॉम्प्ट मिळतो तेव्हा तो सर्व माहितीला सारखं महत्त्व देत नाही. सर्वात आधी तो सर्वात महत्त्वाच्या माहितीवर लक्ष केंद्रित करतो. या प्रायोरिटी लिस्टच्या सर्वात वर असतं सिस्टम इन्स्ट्रक्शन, सेफ्टी रूल्स आणि करंट टास्क, ज्या गोष्टी सर्वात आधी प्रोसेस केल्या जातात आणि जवळपास नेहमीच कॉन्टेक्स्टमध्ये टिकून राहतात. याचा विचार ए आयच्या मेमरी स्पेसमधल्या VIP गेस्टसारखा करा, ज्यांना नेहमीच फर्स्ट प्रेफरन्स मिळतं. त्यानंतर येतं मीडियम प्रायोरिटी इन्फॉर्मेशन, ज्यात मुख्यतः येतात रिसेंट मेसेज आणि ॲक्टिव्ह कन्व्हर्जेशन. सध्याच्या चर्चेशी थेट संबंध असल्यामुळे ए आय ही माहिती शक्य तितकी कॉन्टॅक्टमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे एक कॅच आहे. जसे कन्व्हर्जेशन मोठं होत जातं तशी या माहितीची जागा कमी होत जाते. आणि शेवटी येतं लोएस्ट प्रायोरिटी इन्फॉर्मेशन, उदाहरणार्थ जुनं कन्व्हर्जेशन हिस्ट्री किंवा सध्याच्या विषयाशी संबंध नसलेले काही डिटेल्स. जेव्हा कॉन्टेक्स्ट विंडो भरायला सुरुवात होते तेव्हा सर्वात आधी हीच माहिती बाहेर काढली जाते. म्हणूनच जर तुम्ही 50 मॅचेसेस आधी सांगितलेली एखादी गोष्ट यायला आठवत नसेल तर त्याचं कारण हे असेल. आता एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. ए आय रँडमली काहीही विसरत नाही. तो माहितीला प्रायोरिटी देतो आणि जागा कमी पडू लागली की सर्वात कमी प्रायोरिटी असलेली माहिती आधी रिमूव्ह केली जाते. याच प्रक्रियेला म्हणतात कॉन्टेक्स्ट प्रायोरिटायझेशन. चला सगळं एकत्र करून पाहूया पडद्यामागे नेमकं कसं होतं. स्टेप बाय स्टेप पाहू. तुम्ही ए आयला प्रॉम्प्ट देता. सिस्टम वेगवेगळ्या सोर्समधून कॉन्टेक्स्ट गोळा करतो. उदाहरणार्थ सिस्टम इन्स्ट्रक्शन, फुल चॅट हिस्ट्री, पर्सिस्टंट मेमरी, एक्सटर्नल डेटा जर रॅग वापरला असेल तर ही सगळी माहिती एकत्र केली जाते. फक्त इथे एक मर्यादा असते, टोकन लिमिट. सर्व माहिती एकाच वेळी कॉन्टॅक्ट्समध्ये बसू शकत नाही. मग काय केलं जातं तर प्रायोरिटायझेशन म्हणून ए आयची माहिती इम्पॉर्टन्सनुसार रँकिंग केली जाते. हाय प्रायोरिटी इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट्समध्ये राहते आणि लो प्रायोरिटी इन्फॉर्मेशन बाहेर पडते. आणि त्यानंतर मॉडेल आपल्या फायनल रिस्पॉन्स
जनरेट करतो. म्हणूनच पुढच्या वेळी AI एखादी गोष्ट विसरल्यासारखी वाटली तर ही गोष्ट लक्षात ठेवा, AI माणसासारखं विसरत नाही. तो फक्त लिमिटेड कॉन्टेक्स्ट विंडोमध्ये काम करत असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या माहितीला प्राधान्य दिलं जातं. आणि नेमकं याच कारणामुळे आजच्या AI जगात कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगपेक्षाही अधिक महत्त्वाचं होत चाललं आहे. आज आपण इथेच थांबूया. आज तुम्हाला कळलं असेल की जर AI उत्कृष्ट उत्तर देतं तर ते केवळ प्रॉम्प्टमुळे नाही तर कॉन्टेक्स्टमुळे सुद्धा. जर त्याला योग्य वेळी योग्य कॉन्टेक्स्ट मिळाला तर नक्कीच चांगलं उत्तर देईल. आज आपण समजून घेतलं कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, AI मेमरी कशी काम करते, कॉन्टेक्स्ट प्रायोरिटायझेशन कसं केलं जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि AI बद्दल तुम्हाला आज काय नवीन शिकायला मिळालं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.